गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. सकाळची सुरुवात झाली आहे अव्यूच्या टमॅटो खाण्यापासनं. आमच्या सगळ्यांची छान अशी आंघोळ झाली आहे. अव्यूची सुद्धा आंघोळ झाली आहे आणि त्यांनी बघा काय राडा केला आहे सकाळपासनं. मी त्याला म्हटलं की मी तुला छान चिरून देते, पण त्याचं असं हट्ट होतं की नाही मला माझ्या हातानेच खायचं आहे आणि मला अख्खा हवं आहे. जेव्हा की मला आज दिवसभरात बऱ्याचपैकी कामं करायची आहे, पण आता सुरुवातीलाच असं झालं आहे. आणि त्याचबरोबर मावशी आत्ता 10 मिनिटापूर्वीच सगळं झाडू पोछा करून गेली आहे. तरीसुद्धा आता हे सगळं अव्यूने केलं आहे. चला असो, थोड्या वेळाने ते सगळं मला क्लीन करावं लागणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला सांगते की माझ्या रॅकची सगळी भांडी मी काढून घेतली आहे आणि ही सगळी मला छान असं धुवून क्लीन करून घ्यायची होती, कारण मी किराणा मागवला आहे. अरे किराणासुद्धा मला भरून ठेवायचा आहे. तर किराणा भरायसाठी ऑब्व्हियसली आपल्याला डबे लागतात. माझ्याकडे काय झालं आहे, मी डीमार्टमधनं 2 ते 3दा मी प्रत्येक महिन्याला 3-3चे सीट असे डबे घेऊन यायची. मी एकदम सोबत कधीच डबे आणले नाही आहे. नेहमी मी सेटमध्ये 3चे कधी 6चे असे घेऊन यायची. बट जस्ट फॉर चेंज, आणि थोडेफार डिझाईन्स पण वेगळे वेगळे येतात प्रत्येक महिन्याला, असं काहीसं माझ्या डोक्यात होतं. तर त्याचमुळे ना माझ्याकडे बऱ्याचपैकी डबे म्हणजे जमा झालेत. पण मागल्या वेळेस ना मी लाडूचा बिझनेस स्टार्ट केला होता आणि त्यावेळेस मला असं होतं की आपण 800-900 रुपीज kg लाडू विकत आहो, तर आपण छान पॅकेजिंग बरोबर द्यायला पाहिजे. तर त्यावेळेस ते डबे मी वापरायची. म्हणजे मी 100 रुपीजला 3 डबे आणायची आणि ते मी असेच त्यांना लाडू बरोबर देऊन द्यायची. त्यामुळे माझे बऱ्यापैकी डबे घरातून बाहेर पडलेत. चला असो, मी पटकन पोछा केलं. त्याचं रिझन असं होतं की अव्यूला मी चेंज करवलं होतं. चेंज केल्यानंतर जर मी पोछा नसता केला तर अव्यूने परत कपडे घाण केले असते तेच. म्हणून म्हटलं चला सगळ्यात आधी पोछा करून घेते. तर अव्यूचं असं मत होतं की अगं तू पोछा केला पण तू झाडू तर मारलाच नाही. म्हणून तो झाडू घेऊन परत किचनकडे हॉलकडे गेला आहे. चला तो खेळतोय तेव्हापर्यंत म्हटलं सगळी डबी छान अशी क्लीन करून घेते, कारण मला असं होतं ना कोणतेही कामं करताना ते 2 ते 3दा हातातनं सोडावंच लागतं. सो माझे सगळे ही भांडी डबे सगळे घासून झालेत. हेच डबे माझ्याकडे तिकडे होते सगळे रॅकमध्ये, तेच मी काढून सगळे क्लीन करून घेतले. आता मला यात सगळं भरायचं आहे हे सगळं. आणखी आज माझा किराणा पण आला आहे, तो पण तुमच्याशी थोड्याने शेअर करते. तर हे सगळं पण मला या डब्यांमध्येच भरून घ्यायचं होतं. आणि आता मी करणार आहे फ्लॉवरची भाजी. ऑलरेडी मी वरण भाताचा कुकर लावला आहे, शिट्टी पण झाली आहे ऑलमोस्ट, एकच व्हायची होती, बंद करते. आणि आता करणार आहे फ्लॉवरची भाजी. काय झालं? आणि हे सगळे डबे अव्यूचं घेऊन जाणं सुरू आहे. आता झाडू मारलं आणि आता परत इथेच फेकून दिलं. काय करू? ते नाही लागत बाळा, त्याचं नाही आहे ते कॅप, दुसरं कॅप आहे. हे घे, हे कॅप आहे त्याचं, हे कॅप आहे याचं. याला हे लागेल, हे नाही लागणार, हे दुसरं याचं आहे. हेही हवं आहे, ठीक आहे. जा बाहेर जाऊन खेळा. आज सकाळपासून ही सगळी कामं सुरू झाली आहे. असं काही स्पेशल नाही आहे, फक्त क्लिनिंग करायचं म्हणून करते आहे. खूप दिवसाचं चाललं होतं थोडं सुरू करायचं, पण अव्यूमुळे होतच नाही ते सगळं क्लीन करायचं. म्हणून म्हटलं की नाही, रोज एक काम करायचं. तर काल मी ड्राय बाल्कनीचं थोडं क्लिनिंग करून घेतलं. आज मला रॅक क्लीन करायची होती, पण बघते आता जसं वेळ मिळाला तसं तेही करेल. त्यानंतर बाल्कनी काल क्लीन झाली आहे, आता डबे क्लीन झाले, आता सगळा किराणा वगैरे भरायचा आहे. त्यानंतर आज गुरुवार आहे आणि मला मंदिरात पण जायचं. जसं की तुम्हाला माहिती असेल, तुम्ही माझे जुने ब्लॉग बघत असेल तर तुम्हाला कळालंच असेल की प्रत्येक गुरुवारी आम्ही श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी सुद्धा जातो. सो आज तिकडे पण जायचं आहे. आणि बघा आता याला तेवढं खेळून झालं. आम्ही इतक्या लवकर बोर होतो ना कोणत्याही गोष्टीनी. झाडूचं काम झालं, झाडू फेकलं, आता डबे खेळलो, आता आम्हाला फ्रीजमधल्या वस्तू हव्या आहे. म्हणजे एवढ्या लवकर आम्ही बोर होतो. आय डोंट नो या बोराचं कसं होईल. घरची कामे सुरूच होती. तेवढ्यातच माझ्या आईचा फोन आला, मम्मीचा फोन आला, जे केदारनाथला गेले आहे दर्शनासाठी. तुम्हाला काही व्लॉग्स आधी मी दाखवलं होतं. तर त्यांचं आज बद्रीनाथचं दर्शन होतं आणि शेवटचं होतं त्यांच्या पॅकेज थ्रू ते गेलेले. 10 दिवसांचा त्यात पॅकेज होता, ज्यामध्ये यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ आणि त्याचबरोबर केदारनाथ असं त्यांचं पूर्ण पॅकेज होता. तर आज ते बद्रीनाथला होते आणि तिथलंच ती मला सगळं सांगत होती की आज भरपूर बर्फ पडला. काल तर इतकं बर्फ होतं म्हणे की गाडीसुद्धा पुढे जात नव्हती. आणि इथे अव्यूची कंटिन्यू वळवळ सुरू झाली परत. आता त्याचं असं असते ना अव्यूचं की आई तू फोनवर बोलते ना, तर फोन कट करताना मला दे. त्याला रेड बटन प्रेस करायला खूप आवडतं. मी इथे छान फ्लॉवरची भाजी पण बनवून घेतली. एकदम टेम्पटिंग आणि टेस्टी झाली होती भाजी. भाकरी बरोबर पण छान वाटते आणि त्याचबरोबर चपात्यासुद्धा मी इथे करायला घेतल्या होत्या. आता माझ्या इथे भरपूर डबे होते. हे सगळं मी माझ्या बकेटमध्ये पण ठेवू शकत होती. माझी जी टोपली आहे ज्यामध्ये मी भांडे ठेवते, पण फक्त यासाठी इथे ठेवलं कारण मी एक प्रॉडक्ट मागवलं
आहे ज्यामध्ये पाणी ना पूर्णपणे ॲब्झॉर्ब करून घेतं, म्हणून म्हटलं इथेच असू देते आणि परत परत ते आणायचं ठेवायचं हे सगळं करण्यापेक्षा इथेच असू देते, म्हणून मी तिथे ठेवलं. आणि बघा मी चपाती करते आणि अव्यूचं वाटी घेऊन आला आणि मला म्हणतो ग्लुकॉन डी दे किंवा मला पाणी दे, असं त्याचं कंटिन्यू चाललं असते. त्यानंतर मी प्रीतम अव्यू आम्ही सगळ्यांनी छान जेवण केलं आणि प्रीतमला म्हटलं की आता अव्यूला थोड्या वेळ सांभाळ, कारण मला सगळा किराणा भरून घ्यायचा आहे आणि ते भरल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, कारण स्पेसचा खूप प्रॉब्लेम होऊन जातो मग किचनमध्ये. म्हणून आधी ते काम करायला घेतलं आणि नंतर थोड्याच वेळात माझ्या फोनचा स्पेसचा परत इश्यू झाला. ॲक्च्युली माझा जो फोन आहे ना तो माझ्या भावाचा आहे, तर मी त्याच्याकडनं घेतलं आहे वापरायला. तर याची काहीतरी 128 GB रॅम आहे आणि त्यामुळे स्टोरेजचा मला भयंकर प्रॉब्लेम होतो. म्हणजे मी 2 व्लॉग शूट केले आणि 2 ते 3 मिनी व्लॉग शूट केले, तर त्यानंतर मला लगेच ते अपलोड करावं लागतं, एडिटिंग करावं लागतं आणि त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम होतो. सो प्रीतमचं मत आहे की बा तू घे नवीन फोन, चल घेऊ, पण माझं असं असते की चाललं आहे ना चालू द्यायचं. आणि सेकंड थिंग म्हणजे यात स्पेस कमी असल्यामुळे ना त्या दिवशीच एडिटिंग होते किंवा दुसऱ्या दिवशी जर काही शूट नसेल करायचं तर तो दिवस एक मिळतो. अदरवाईज जास्ती स्पेस असलं तर जास्ती कॉन्टेंट, जास्ती आळसपणा, जास्ती वेळ त्यामध्ये स्टोरेज होणार, म्हणजे जास्ती प्रॉब्लेम होईल. सो आय फील की याचीच मी प्रॅक्टिस असू देते. चला असं तुम्हाला सांगते की मी माझे जे डबे आहेत ना ते मी फेकत नाही. म्हणजे मोस्ट ऑफ टाईम जसं की शतावरीचा डबा, तुपाचे डबे तर यावेळेस मी सगळेच टाकून दिले, कारण त्याची क्वालिटी थोडी खराब असते ॲज कम्पेअर्ड टू अदर डबा. तो मी ते सगळे टाकून दिले होते यावेळेस. पण माझ्याकडे ना बऱ्यापैकी असे डबे आहेत जे मी रियूज करते. म्हणजे काही सामान आपण मागवलं तर त्याचंच परत भरायचं, असं काहीसं माझं चाललं असते. अदर दॅन दॅट माझ्याकडे आणखी पण डबे आहेत, पण स्टीलचे माझ्याकडे 2च डबे आहेत जे की माझ्या सासूंच्या हातावरचे आहेत, ते मी त्यांच्याकडनं घेऊन आली होती. आणि बाकी सगळे माझ्याकडे प्लास्टिकचे डबे आहेत. थोडेफार मम्मीचे पण डबे आहेत जे जर्मनचे म्हणा किंवा स्टीलचे 2-3 डबे आहेत माझ्याकडे. त्यानंतर मी किराणा ना लागतो तेवढाच मागवते, महिनाभर पुरेल त्याच्यावर 10 दिवस पुरेल एवढंच, त्याच्यावर मी कधीच मागवत नाही. त्याचं 2 रिझन्स आहे. एक तर मोस्ट ऑफ टाईम खराब होतात जो काही आपला किराणा असतो, एवढं मला लक्ष नाही दिल्या जात कंटिन्यू किराणाकडे की निवडून ठेवायचं वगैरे. सो ते खराब नको व्हायला म्हणून ना मी लागतं महिन्याला तेवढंच मागवते. आणि जो दादा आहे तो मला आणून देतो, कधी अधूनमधून लागलं तरीसुद्धा आणून देतो. सो गहू तांदूळ आणि इन्क्लुडिंग तेल, तिखट, मीठ जे काही लागणार आहे ते सगळं मी महिन्याच्या हिशोबानेच मागवते. सो माझे डबे इथे कमी पडणार होते म्हणून प्रीतमला म्हटलं की मला आतमधून डबे आणून दे, तर त्याने मला डिस्पोजेबल डबे आणून दिले. म्हणजे हे असे डबे आहेत जे आता मी कधी काही खायचं मागवलं तर ते डबे राहतात, तर मी ना ते डबे फेकत नाही, मी त्याला वॉश करून ठेवून देते. कारण माझ्याकडे मोस्ट ऑफ टाईम गेस्ट येतात, तर गेस्ट आले आणि कधी राहिले तर दुसऱ्या दिवशी जाताना आपल्याला त्यांना काहीतरी द्यावं लागतं. स्पेशली जर गावाकडले असले तर ट्रेनच्या प्रवासाला लागतंच, तर त्यावेळेस मी त्याच डब्यांमध्ये त्यांना देत असते. म्हणजे त्यावेळेस आपल्याला डब्यांची प्रॉब्लेम असं होत नाही. असे माझ्याकडे आईस्क्रीमचे किंवा चायनीज मागवले त्याचे डबे, असे भरपूर डबे आहेत माझ्याकडे जे की खूप यूज होतात. म्हणजे कोणाला द्यायसाठी खूपच जास्त यूज होतात. त्यानंतर मी माझा सगळा किराणा भरून घेतला. हे जे डबे आहेत ना मी 100ला 3, 129ला 3 आणलेले डबे आहेत. यात 1 किलो बरोबर वस्तू मावतात आणि त्यामुळे मला हे बरं पडतं. आणि छोटे छोटे डबे आहेत ना हे माझ्या लग्नात माझ्या आईने मला दिलं होतं रुखवंतामध्ये, सो ते मी इथे यूज करते. सगळा किराणा भरून झाला आणि आता किचन मला पूर्ण क्लीन करून घ्यायचं होतं, कारण भरपूर सामान त्यावर होतं आणि त्याचबरोबर ते सामान भरताना पण काही ना काही थोडंफार तरी खाली पडतं, धूळ वगैरे पण असतेच. सो मला ते सगळं व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं होतं. माझी ही जी स्टीलची सिगडी तुम्हाला दिसत आहे ना ही तेव्हाची आहे जेव्हा मी जॉब करत होती. तर मी आणि माझी एक कझन सिस्टर आहे, आम्ही सोबत राहायचो, त्यावेळेस आम्ही ही घेतलेली. आणि आता आमचं चाललं आहे की नवीन घरी जेव्हा आम्ही शिफ्ट होतो तेव्हा नवीन घ्यायचं. पण म्हणजे माझी मम्मा मला बोलली की नवीन घरी शिफ्ट होताना नवीन घ्यावं लागतं गॅस सिगडी. पण माझं असं मत आहे की ही माझ्या कमाईची आहे. म्हणजे यात माझी कझन सिस्टर आहे, तिने पण पैसे दिले होते, पण असं वाटतं की ही माझ्या म्हणजे आमच्या कमाईची आहे. जेव्हा आम्ही घेतली होती ती आठवण म्हणून आहे आणि आपण नवीन वापरायची ही ठेवायची, यात मला काही लॉजिक नाही वाटत. सो म्हणून मी काही नवीन घेणार नाही असं मी माझ्या मम्माला क्लिअर बोलले. तिला म्हटलं की मी हीच वापरेल, कारण जरी घर घेताना माझा पैसा नसला तरीसुद्धा काही आठवणी तर ऑब्व्हियसली ते माझ्यासोबतच राहतील. आणि त्यात ही जी गॅस सिगडी आहे ती त्यातली पहिली वस्तू आहे जी आमच्या घरात राहणार आहे. आणि माझं थोडं डोकं पण दुखत होतं म्हणून छान असं कॉफी केली. बाहेरचं वेदर इतकं सुंदर होतं, म्हटलं चला आता थोडंसं कॉफी पिऊया. मी आणि प्रीतमने निवांत बसून कॉफी पिली, भरपूर
गप्पा मारल्या आणि थोडीशी गॅलरीमध्ये येऊन बघते तर काय, माझं जे मनी प्लांट मी लावलं होतं ना, वर सिंक केलं होतं त्याला, ते पडलं होतं खाली. म्हणजे ते जे हुक आहे ना त्याच्यावर तेवढं भार सांभाळायला जात नव्हतं, म्हणून मी त्याला परत टाय करून घेतलं. तर आता मी थोडंसं दुसऱ्या तरीकेने केलं की आता ते परत खाली नको पडायला, कारण थोडा वारा वगैरे आला की त्याचं बॅलन्स थोडा डिसबॅलन्स्ड होतो म्हणून. त्यानंतर सगळीकडे छान असं झाडू करून घेतलं, कारण प्रीतम आणि अव्यू दोघंही खाली गेले होते फिरायला. मीच आवर्जून सांगते प्रीतमला की आपण दिवसातून 2दा नाही तर किमान 1दा तरी अव्यूला खाली घेऊन जायचं कंपल्सरी, कारण त्याने त्यांची ब्रेनची डेव्हलपमेंट खूप छान होते. बाहेरचं वेदर, घरचं वेदर, घरात 2 माणसं दिसणं, बाहेर 50 लोक दिसणं, यात खूप फरक पडतो आणि म्हणून आम्ही ही प्रॅक्टिस करतो. छान झाडू मारून घेत होती, पण सगळं लक्ष टी व्हीकडे होतं माझं, कारण एक सिरियल लागली होती आणि तीच मी बघत होती. त्यानंतर छान हातपाय वगैरे धुवून घेतले, देवाकडे दिवा लावला आणि मग मी गेली स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. आज प्रीतम आणि अव्यू नव्हते आले, कारण प्रीतमचं होतं की त्याला थोडं बरं नाही वाटत आहे. थोडं वेदर चेंज झालं ना तर त्याचा थोडंसं पाठदुखी किंवा कंबरदुखी किंवा मळमळ वगैरे कधीतरी होतं आणि आज तसं होत होतं, म्हणून तो बोलला मी येत नाही. पण मी आली, मी छान दर्शन करून घेतलं आणि त्यानंतर आजूबाजूचं परिसर पण ना खूप असं आनंदमय असते, तिथे छान वाटतं मला थोडा बसून. आणि तिथे येतानाच माझी गाडी बंद पडली, तर या दादांनी माझी खूप हेल्प केली. येतानाच डोसाचं बॅटर घेऊन आली होती. म्हटलं आज चटणी आणि डोसेच बनवूया डिनरमध्ये. रोज रोज जेवणाचा मलाही कंटाळा येतो आणि प्रीतमलाही कंटाळा येतो. चला तर आजचा माझा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया लवकरच एका